झालं म्हणलं, झालं आता. आणा आता चहा घी नाश्ता गिस्ता द्या आता, थंड गिंड द्या परत जरासा. झालं झालं आता हे सगळं झालं डेकोरेशन तुमचं. लावणं रे ते लावणं जरासे ते फुगे चिपकून ते हवा आली का उडून जातील सगळे. काय चहा नाश्ता आल्या बरोबर तर चहा नाश्ता थंड पाजलो बी तुले. हा कायच मन बुद्धी पोट आहे त्याच्या बहीण तू. 10,000 काय मले काय रातभर राबवून घेता काय कराले तर. झालं झालं ते जसेच लावं लागेल ते फुगे जास्त चिपकून तर फुटून जाईन ना. मामा झालं असं तो उतर म्हणा त्याले, लय उडून राहिला तो. द्या त्याले काही थंड गिंड कायचं हाय तर काय तर. उतर रे बा उतर, लय काम केलं तू ना उतर. मग कसं तो काम केलं म्हणजे 11 वाजतापासून आलो तेव्हापासून लागलोच आहे काम पुरं एकट्यानं केलं म्हणलं पुरं. भूक लागून गेली इथं नो. आणा आता इथंच बसतो मी. आणा काय थंड आणा मासाठी निंबू सरबत आणि बुंदा गिंदा बनवला असं न बुंदा आणा मासाठी एक प्लेट. बुंदा पाहिजे रे तुला? हा बुंदा पाहिजे म्हणतो. आता येतो उद्या लग्नात. हा लग्नात येतो दिन बुंदाच बुंदा खाजो मग. आता जेमतेम स्वयंपाक चालू आहे, बुंदा बनवून ठेवला आहे. पूजा नाही केली, पाठ नाही केला, काही नाही. तुला बुंदा देऊन देवा काय? याई नको बोलू, जास्त नको बोलू. तू मागते फक्त, काय जबरदस्ती केली का त्यानं? मग मी काय म्हणून राहिले बापा त्याला? उद्या येतो म्हणतो. झालं काय मग? हे मंडप टाकलं का पुरा? माय खुर्ची गिरची टाकून घेतली काय? हे फुगे उगे आतापासूनच लावले का? उद्या सकाळी लावायला पाहिजे होते रे. दिल्ला लावून त्यानं आता मग अजून उद्या सकाळी काय अजून? आता उद्या सकाळी कोणते आपल्या घरी पाहुणेनं घेऊन येणार आहे, वरात जाणार आहे? हा आपलंच आहे. पट्ट उठ जा, तयाऱ्या कर जा. बस 10 वाजता आपण आता इथं लग्न लावून देऊ आणि बस मग इथं 12 वाजता तर 2 वाजेपर्यंत रिसेप्शन पार्टी आणि 2 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत जेवण झाला. निपटलं कार्यक्रम आजच्या आज. हो जमते बरं. चाल ना मग. चाल आता तसा लय टाइम झाला बापा. आज तर 1 वाजून गेला रातचा. हा तर चाल ना आता तुला आणि तिला हळद लावून घेऊ. आता 1 वाजला आई, आता 1 वाजता लावतो का हळद? राहू दे आता, उद्या सकाळीच लावून घेऊ. अरे काय बोलतं रे? उद्या सकाळी धामधूम किती राहील आंघोळीची. हा मग त्याच्यात हे काय अजून? चल आणा ना बा काही खावाले तर आणा. काही भूक लागली. आणतो बा तुझ्यासाठी आणतो काही. बरं ठीक आहे बसला रे. हेमल्या थोडसा बाजूनं काढून ठेवून दे एखादा कटोरी आणि देऊन दे फात्याले. त्याचं मन शांत कर पहिले. देऊन दे त्याला. बुंदा म्हणते काय तर देऊन दे. हो बाई देतो. मग काही लावते तू बापा? हा काही लावते हळद? रातचा 1 वाजून गेला ना. 1 वाजून गेला. काही 1 वाजता काय रातभर काय बापा मध्ये काही समजतच नाही. हो ना, नाही केलं होतं बापा पोराचं लग्न. एवढा टाइम नाही झाला. मी आता 10 वाजता फुरसत होऊन गेलो होतो आम्ही हळद गिळद लावून ना. मा मनीषाच्या वेळेस बी तर बात्ताच हळद लावून 11 वाजता आपण झोपूनही गेलो होतो नाही. हो टाइम तर होईनच व. तिकडे जंगलात गेलो, जंगलातूनच 8 वाजतोरी घरी आलो आणि मग बांगड्या भराले बसली तर तिची मेहंदी लावायची होती. तर ते मग मेहंदी लावली. मग तिची मेहंदी सुकली आणि मग बांगड्या भरल्या आणि मग टाइम नाही झाला काय. मग जेवणच करून घेतले बाबा, भुका लागल्या होत्या तर. मग आता काय झालं, टाइम झाला तर घ्या लावा होते लावणं. घ्या मग करा सुरू. मग आता धनंजय तिकडे आहे येतवरी. करा नवरीला तर लावून घ्या. करा सुरू करा तो येतवरी. पहिले पोराला लावा लागन ना विमलाताई. मग पोराची उष्टी हळद तिले. आम्हाला हो गड्या विमलाताई. आता दूर राहते तर पोराची उष्टी हळद भेटत नाही. हा पण जवळ आता तर जवळच आहे. तर पहिले त्याले लावू, मग तेच उष्टी तिले लावू. गेली बाहेर तर अटकले तिथं गोष्टीच सांगत बसली असं. गोष्टीचा मांडू गाडा राहते इंदिराचा. मीच गेली असती बोलावून आणून घेतली असती त्याला बाताच. हे काय वय आली इंदिरा. बोलावणं धनंजयला बोलावणं पटकन. लावा ना पटकन हळद बापा. आता 1 वाजून गेला का 27 पर्यंत हळदच लावता काय तर? हा झोपाव कधी? हो येतेस तो. घ्या तुम्ही तोपर्यंत. आईने घेईने विचारा तिले. तुम्ही सांगा काही माहोल करा ना आईने घेण्याचा. त्याला तर येऊ दे पहिले, मग आईने घेईनच करू सुरू. घ्या बरं आता लावा फटाफट. एक जण उठा आणि लावा फटाफट. शांताबाई सांग ना एखादा आईनं मस्त हळदीचं. बरं सांगतो बा. धनश्री बाई तू यासाठी हा आईनं गोऱ्या गालावर आज लागणार आहे हळद. नवरी बाई तुम्ही दिसताय खूपच सुंदर. नव्या आयुष्याच्या तुम्हा दोघाला खूप खूप शुभेच्छा. धनश्री तू सांग ना एखादा आईनं. हो येते मला बोलते मी. हळद तुझ्या नावाची, कुंकू तुझ्या नावाचं, मंगळसूत्र तुझ्या नावाचं, मेहंदीतही तुझेच नाव जोडायचं. बिचवे सारं काही तुझ्याच नावाचं. आता तर माझ्या नावामध्येही तुझंच नाव जोडायचं. तर तुझ्याकडे काय आहे की तू माझाच आहे हे दाखवायला सांग ना. हळद लावा याला भरून. भाऊ दिसला पाहिजे लग्नात उठून. अरे भावा तुले लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. बेबी बाई जमलं बा. त्या भाऊ आहे तो धनंजय.
भाऊ नाही तर काय हो, मा भाऊच आहे तो. घ्या बा घ्या, लावा लावा, पोट लावा. हो हो लावतो रे लावतो, लय टाइम झाला. लावा पट हळदी आता येईले आणि झोपा बापा पट. खुशियों की सौगात देखो आ गई, हाय खुशियों की सौगात देखो आ गई. आओ झूम गाए, आओ जश्न मनाए, सतरंगी जज्बातों की. अमाय काय झालं हो इंदिरा, तू आणि लढून राहिली बापा रे. गोष्ट काही हजम नाही झाली बा. काऊन काय झालं तुले? आता किती दणकट माणूस असला तरी ह्या वेळेस तर लढतेच हो. काऊन हो इंदिरा, तुझ्या पोरग थोडी सासरी चाललं तर तू रडून राहिली? काही बरीच करतो तू तर. सासरी नाही चाललं पण आता पोरग माझ्या हाती नाही राहणार ना व शांताबाई. आता ते तिचं होईल, तिचं झालं आता माझ्या पोरग, म्हणून लढ येऊन राहिला थोडासा, बाकी काही नाही. आई तू काय असं फालतू बोलून राहिली? असा विचारच करू नको तू कमी तिचा होऊन जाईन म्हणून. आता 2 वर्ष झाले लग्नाले, तर तिचाच झालो काय? आलो नाही का, धावत आलो ना मी. बाबाचं ऐकलं तसाच मी धावत आलो, तरी तू तिचा होऊन जाईन म्हणतं. काही आपलं बोलणं. अरे तू दूर होता, आम्हाला माहित नव्हतं हा, म्हणून तू आला धावत. यायले तर काही माहितच नाही. आता देखता लग्न केलं आता चांगलं धूमधडाक्यानं. आता तू होशील आता तिचा. लय पोरं असे बायकोचे होते म्हणतात, पण होते बायकोचेच ते. आई मी त्यातला नाही आहो, समजलं? मी सगळ्याचाच राहीन. मी तिचाही होईल ना, तुझी आई होईल. हो किती झालं तरी तू माझी आई होय. ते तर आता आली म्हणा, तू माझी आई होय, जन्म देणारी. हो तुले मी पहिलं प्राधान्य मी तुले देईन आणि मग तिले देईन. आई समजून घे तू. हो धनंजय, आपल्या आई बापाले नाही भुलाव. हो ना काकू, समजते ना मला. तेव्हाच तर आलो का नाही मी. हो तुझ्यासारखं सगळ्या पोराईले समजलं तर किती चांगलं राहील नाही. बरं असाच राय रे बा. हा मिसाल बनून राहील, मिसाल का तुझे पाहून दुसरे पोरं सुधारतील, माय बापाले चांगलं ठेवतील. तू काऊन लढून राहिली बाई धनश्री? तुला काय वाटते हा? तिले इंदी तुझी सासू लढून राहिली का तिचं पोरग तुया होईल म्हणते? तू काऊन लढून राहिली हो? हा तुया होईल ना तो धनंजय, तुया झाला ना आता. तू काऊन लढतं? काकू आमचं लग्न एवढं धूमधडाक्यानं नाही झालं होतं. आणि इथं आल्यानंतर एवढं धूमधडाक्यानं लग्न केलं तर मला माझ्या आई बाबाची माझ्या माहेरची आठवण आली. जर तिथं मी राहिली असती, इथं मस्त धूमधडाक्यानं तिथून लग्न केलं असतं, सगळे मला लग्नात राहिले असते. याचाच मला पस्ताव येऊन राहिला आणि आठवण येऊन राहिली माझ्या माहेरची, आई बाबाची, सगळ्याची. मग काऊन नाही बोलावली तर बाई सगळेले? हा सगळेले बोलावून घेती, तिथून लग्न केलं असतं. तू तिथं औरंगाबादले तिथं आलो असतो आम्ही वरात घेऊन. काऊन नाही सांगितली मग? हो ना, मी तर म्हणून गेले का तुझ्या माय बापाला सांग. हा असं राहिलं असतं तर तू इथून त्या माय बापाला तुला घेऊन गेली असती आणि मग तिथून तुझ्या झालं असतं. इथून धनंजयचा आम्ही नवरदेव आणला असता. तिथं केला होता मी फोन काकू, तुमच्या पश्चात मी केला होता त्यांना फोन, सांगायचा प्रयत्न केला मी, पण त्यांनी मला हुडकावलं. म्हटलं की जाय तू करत रे, काय करत असं म्हणून ठेवून दिला फोन. मग मी जाऊ दे व धनश्री, तू लढ नको, तू याद करू नको तू माहेरच्या लोकांची. हा आम्हीच आहो सगळे, तुझ्या माहेरचेच आहे समज. हो तुझी सासू कडक दिसते, कडक बोलते, ते कुणीकडे बोलून देते, पण तिच्यामध्ये लय प्रेम आहे, लय माया आहे व धनश्री. हो तू असं समजू नको. खुशियों की सौगात देखो आ गई, हाय खुशियों की सौगात देखो आ गई. आओ झूम गाए, आओ जश्न मनाए, सतरंगी जज्बातों. जसं लग्न लागलं तसे चालले गेले बाई घरी. हा बरं झालं गावातल्या गावात लागलं लग्न तर. आणि जर औरंगाबादला गेलो असतो लग्न लावाले तर तिथून आले असता का या? हा लग्न लावल्या बरोबर घरी वापस आनंदपुरात. औरंगाबाद नको म्हणू हो बापा इंदिरा. काऊन नाही म्हणू? औरंगाबादच अजून किती आपण लहानपणापासून औरंगाबादच ऐकतो, तर आता तसंच म्हणा. नाही नाव बदललं म्हणते ना औरंगाबादचं आता. हा छत्रपती संभाजीनगर असं म्हणते तर ते म्हणावं म्हणते आता. आता नवं लय निघते बाबा. आता काढलं असं कोणा नाव, आपलं तर नवीन जुनच चालते बा. हो आपण औरंगाबादच म्हणणार आहोत. आता लावा आता पटपट ठीक आहे आणि उठू देते इले बी. जेवायला आवाज मारून द्यायचं मग सगळे इले. एकखट्टे पंक्ता बसल्या सरळ का बस एकखट्टे पुरं गाव नाही पडते एका पंक्तीत. मग पाण्याचा काही भरोसा नाही बापा, त्या पारगीनं येऊन पडन दड 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 दड. मग काय करशील?
हो ना माय, म्हणूनच तर म्हणलं आता लग्न लागलं तर तशाच पंक्ता बसून घेऊ म्हणलं. टिके विके लावून झाले का तर हे लोक बायका माणसं सगळे चालले गेले बापा घरी. आता मला बोलावाले जावं लागन. चला हो जेवाले ना, चला हो जेवाले. कोण कोण गेलं व घरी? आम्ही तर सगळे इथंच आहो. हे गेली वाटते हे पार्वती आणि गंगा, ह्या दोघी गेल्या. सुना इथं गेल्या आणि भजन मंडळी भाभी हिच्या इथं ते गेली. जाऊ दे बोलावून घेजो एक एक आवाज देवाले. कोणता टाइम लागन नाही तर आम्ही चाललो जाऊ. विमला ताईनं मी देऊन देऊ आवाज. नाही आता माघरचं आहे तर मीच आवाज देईन. नाही तर त्या म्हणतीन बापा का बापा इंदिरा घरचं काम आणि तुम्ही कायले आवाज देवाले आले, असं होईन. तर देतो मी आवाज, देतो मी सगळे. रेणू रना दोघे जण येऊन गेले तुम्ही. हा बेबे बाई, हा लग्न लागलं तर जराशी थांबले नाही. जसं लग्न पार पडलं तसे येऊन गेले. बाई पैसे नव्हते ना व, म्या पैसे संग काही नेले नव्हते. म्या म्हणलं लग्न लागलं का घरी येतो ना मग टिके लावाले पैसे नेतो, म्हणून पैशासाठी घरी आली मी. आता घेतले पैसे, आता येतच होती मी, तेवढ्यात तू आली. पैसे काय मोठे जरुरी होते का? तसाच टिका लावून देते. आई व असं कसं तसाच टिका लावून देऊ? बरं चला आता भाऊ, चला तुम्ही बी चला बरं जेवायला. चला पटोपट पंक्ता बसून उरकून टाकू. मग त्या पारगीनं पाणी येते बापा. चला मग आता पटोपट. हो चाल ना, चाल येतो चाल. हो काहून हो, बातच येऊन गेल्या तुम्ही बी. हो तर चला आता जेवण कराले. चला पटकन. पटपट पंक्ता बसून राहिल्या ते सगळे. चला बरं. हा तू नाही आली, तू येऊन गेली. हा येऊन गेले बात. जेमतेम तर लग्न लागलं. आताच पंक्ता बसून चालू आहे का? आम्ही म्हटलं टाइम आहे म्हणून आम्ही तिथं गरम होत होतो म्हणून घरी आलो बापा. हा टीका लावला आम्ही. लग्न लागल्याबरोबर टीका लावला आणि आलो मग घरी सगळेजण. मी तुला टीकाचं विचारून राहिली का? टीका लावला नाही लावला? टीका लावाले बोलवून राहिली का? मग तुला टीका लावला सांगून राहिली मला. जेवाले बोलवून राहिली मी, जेवाले. हो चल पटकन जेवाले. येतो ना, येतो. चल चाल ये माझ माग ये पटकन. ते येऊन गेली पार्वती. तिच्या घरी सांगायला जावं लागन आता. अय पिंकी, आता जाऊ नको म्हटलं ना, मग जाऊ थोड्या वेळानं. जाऊ दे ना आई, काऊन अशी करतो तू? जाऊ दे ना मला. खेळतो ना मी तिथं, सावलीत असतो खेळतो. कोणती उन्हात खेळतो? जाऊ दे मला, जातो मी. तू येत राहायचो मग. चालू पार्वती, चाल बरं जेवायला. चाल बरं पटकन. येऊन गेली तू बी. आताच काय तर संध्याकाळी आहे ना 4 वाजता येतो ना. थंडी पडली म्हणजे थोडीशी थंडी पडली म्हणजे पाणी आलं म्हणजे मग पाण्यात जेवशील का मग? हा मग म्हणशील इंदिरानं पांचटच स्वयंपाक केला म्हणशील मग. हा त्याच्यात पाणी पडलं म्हणजे म्हणून म्हणतो. चल पटकन, चल बरं जेवायला. चाल हो पिंकी, चाल. वय जाय तू. तू काय नाही आली माझ्या संग? जाय तू तिथं जेव. जाय बस पंक्तीत. जातो मी. जाऊ का? हो जाय. चाल हो पार्वती, तू बी चल. हो येतो ना. सावधान. चला मग माझ्या बहिणी आणि माझे भाऊ. चला मग तुम्ही चला जेवायला या पटपट. हो मग तिकडे पाणी येते मग संध्याकाळी बी होते. या मग पटपट या जेवायला. चला तर आता तुम्ही म्हणाल ऍड्रेस द्या तर आम्ही जेवायला येतो. तुम्ही ऍड्रेस बी देईन तरी एवढ्या लवकर 1 मिनिटात ना 5 मिनिटात तुमचं येणं होणार नाही जेवायला. नाही काय? असं करा, असं समजू आपण का जेवढे लाईक येईन तेवढे माय बहीण भाऊ जेवायला आले असं मी समजन. आता करा, जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओले, शेअर बी करा. आणि तुम्ही नवीन आहात काय आज? आहे काय? ठीक आहे. मग जे नवीन आहे त्यानं कधी सबस्क्राईब करून द्या. नवीन व्हिडिओ रोज येत राहते आणि तुम्ही विश्वास ठेवा व्हिडिओ चांगलेच राहते. प्रत्येक व्हिडिओ पाहायचे तुम्हाला, एकही व्हिडिओ सोडत नका जाऊ. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला स्टोरी समजन, तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट येईल. तुम्ही एक व्हिडिओ पाहता, एक नाही पाहता, मग तुम्हाला इंटरेस्ट नाही येत. आम्ही चांगले व्हिडिओ बनवण्याचा तर खूप प्रयत्न करतो, पण तुम्ही पहा. जेवढा तुम्ही प्रतिसाद द्याल, जेवढा तुम्ही आम्हाला सपोर्ट द्याल, तेवढा आम्हाला फुर्ती येते व्हिडिओ बनवायला. अजून सोचते तुम्हीच काही करत नाही. मग असं वाटते का जा बनवाच नाही असं वाटते. ते होऊन जाते, डिम होऊन जाते थोडस. म्हणून तर जेवढं तुम्ही लाईक कराल, जेवढं तुम्ही जास्त पाहाल व्हिडिओ, जास्त शेअर कराल आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल, तेवढं आम्हाला फुर्ती येते आणि चांगले व्हिडिओ बनवण्याची आयडिया येते. तर मग ह्याच व्हिडिओ पासून समोरच्या व्हिडिओत चांगले आलं पाहिजे, सगळ्यात चांगलं रेकॉर्ड आलं पाहिजे. ठीक आहे, या मग जेवायला. जास्त बोलत नाही. तुम्ही म्हणता का जास्त बोलते तर मग बोर करते म्हणता, मग बोर होते तुम्हाला. बोर नाही करायचा उद्देश नाही आहे तुम्हाला, तुमचं मनोरंजन करायचा उद्देश आहे. चला मग या.
बोलावतो तोपर्यंत बसवल्या पाहिजे बापा. तर बरं झालं बसले तर. घ्या जेव्हा मग शांताबाई जेव्हा मग जेव्हा पोटभर जेव्हा बरं सगळे. हो जेवतो हो इंदिरा जेवतो बापा पोटभर जेवतो आता त्या घरी. जेव्हा जेव्हा पोटभर जेव्हा मस्त मोठा बनवला प्या मस्त थंडा थंडा मोठा. हो जेव्हा चांगले पोटभर मग कधी भेटणार नाही आता सांगून देतो म्हणून जेवून घ्या पोटभर. जेवतो ना व जेवतो ना. माहित आहे याच्या बाद कधी तू जेवण देशील नाही गावाला यायले आहे ना. नाही व तसं नाही दिन ना. आता कार्यक्रम काही आला तर दिन. हो तरी लय मोठं मन केलं बा तू ना या वेळेस. मोठं मन म्हणजे माय मनच मोठंच आहे. माय मन धनासेठ हाव म्हणलं धनासेठ. अशीच म्हणत नाही मी धनासेठ. हाव मी धनासेठ म्हणून म्हणतो मी स्वतः आले धनासेठ. मग मोठं मन नाही राहीन तर काय तर. जेव्हा जेव्हा पोटभर जेव्हा बांधून बी घेऊन जा सब साठी. पोटालाही खा आणि पाटीलाही बांधा. पहा ना काय म्हणते आपली इंदिरा. हा पोटालाही खा म्हणते ना पाठीलाही बांधा म्हणते. लय मोठं मन केलंय ना धनासेठ आहे ना ते धनासेठ. बरोबर आहे. तर चला मग आता संपला हिचा लग्नाचा कार्यक्रम आटोपला. ठीक आहे असं मी इथं जाहीर करतो आणि जेवण करून घरी जातो. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नवीन आहात तर. आणि व्हिडिओला लाईक करा. हो बा आजच्या व्हिडिओला लाईक पाहिजे मला. हा जेवढे व्ह्यूज तेवढे लाईक. सगळे जण जेवायला या. लाईक हे मी समजून का एवढे माघारी जेवायला आले बा. हो आता बा रिसेप्शन ठेवत होतो तर लग्नच करून टाकलं. आता हेच झालं ना आता रिसेप्शन सारखंच तर झालं आता वटपलं माघरचं. आता माघारी आहे आता उद्या आपल्या लाडक्या आराध्याचा वाढदिवस आहे उद्या. तर उद्या नक्की या ठीक आहे. हाजरी पाहिजे सगळ्याची उद्या. चला मग आता जेवतो आम्ही आता पटपट. अरे या बेबी बाई कांता पार्वती आली का. या बसा वाढतो मी. चला या पटपट.